नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये। आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2025 आणि वार आहे शनिवार। आजचा जो व्लॉग आहे तो आहे इथे श्री साखळीमध्ये असणाऱ्या श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान यांच्या जत्रोत्सवानिमित्त। तुम्ही याच देवळावर काही दिवसांपूर्वी एक शॉर्ट्स तुम्ही पाहिले असेल, यूट्यूब शॉर्ट तुम्ही पाहिला असेल, तर त्याच देवळाचा आज जत्रोत्सव आहे आणि तुम्ही मला आज वेगळ्या वेशामध्ये इथे बघताय। तर त्याचं कारण असं आहे ते मी इथे राहण्यासाठी आलेलो आहे, मदत करण्यासाठी, पूजा वगैरे करण्यासाठी। तर पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्यांदा आम्ही दर्शन घेऊया देवाचं आणि त्यानंतर मग रात्री पालखी असेल आणि पालखीनंतर मग कालोत्सव आणि कालोत्सवानंतर मोचे माडकरांचं जे दशावतारी नाटक आहे ते नाटकसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल। तर आता आपण आधी देवाचं दर्शन घेऊया आणि दर्शन घेऊन नंतर आपण मग पालखी वगैरे बघूया। चला। तर मंडळी, आता पालखी जी आहे ती देवळाभोवती फिरून आलेली आहे आणि इथे देवाची आरती होते छोटीशी आणि त्यानंतर पालखी जी आहे ती आता देवळामध्ये पुन्हा प्रवेश करणार। पालखी देवळामध्ये आणली जाते आणि त्यानंतर अशी परंपरा आहे की जो कालोत्सव आहे तो कालोत्सव भगवंतांनी बघितला पाहिजे। तर ही परंपरा पूर्ण करण्यासाठी जी उत्सव मूर्ती आहे ती देवळाच्या वरच्या भागामध्ये एका ठिकाणी बसविली जाते। तुम्हाला माहीत असेल, कोकणामध्ये ही प्रथा आहे। तर आता इथे आम्ही ही मूर्ती जी आहे, उत्सव मूर्ती, ही आम्ही इथे ठेवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे मूर्ती बसवलेली आहे, भगवान विराजमान झालेले आहे आणि हे आमचे आहे भानुकाका हातामध्ये मशाल घेऊन। श्री राधाकृष्ण महाराज की जय।
आत्ता ते डॉक्टर आहे आणि आत्ता ते असतात म्हणजे तरी पण नाव आहे काय?
म्हणजे मला वाटतं आजूबाजूला घर आहेत की नाही. खरं असं ना, पण आता सगळं बंद झालेले. पण बाबा आता काय राम ना, आपण घराला फक्त पाय बंद करू का? तर मित्रांनो, हा होता आपल्या काल्यातला पहिला दिवस. तुम्ही कालोत्सव पाहिला आणि आता हे दशावतारी नाटकसुद्धा तुम्ही पाहिलं असेल. खूप छान होतं. दुसरा दिवस आहे उद्या. त्या दिवशी आपण पाहणार आहोत गौडंकाला. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.